नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे प्रतिभावंत लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र, प्रकरण 18. आज त्यांचं जेवणाकडेही लक्ष नव्हतं. कसेबसे 2 घास खाऊन तो ओटीवर विचार करत बसला. त्याला धीर देण्याकरता ती त्याच्याजवळ जाऊन बसली. बरं नाही का? हे काम जमत नसलं तर दुसरं काहीतरी पाहू. साल्यांना उत्कडावर सुकडी सोलायला लावलं पाहिजे. रुबाब दाखवतायत. मालक काही बोलले. आजपासून दुकान झाडायचं काम दिलंय. एवढंच ना, समोरचा रस्ता सुद्धा सकाळ संध्याकाळ रस्त्यावर पाणी मारायचं. दुकानात म्हणे धूळ येते, आली तर खा. कमालच केलं ना ह्या माणसानं. उरलेल्या वेळात त्याच्या पोरांना खेळवायचं. मला काही सुद्धा येणार नाही म्हणतो. त्याच्या काकाची टांग. आपण कशाला वेडवाकडं बोलावं. आता काज जमतात ना. नाही ना, त्यांना कशी हवे ते पण सांगत नाहीत, नुसते ओरडतात. काही काळजी करू नकोस. तुझ्याकरता दुसरी नोकरी पाहिली. उद्यापासून जायचं बंद कर. इथं मला जमायचं नाही. जरा दमानं घे, सारं काही जमेल. मी परत जायचं ठरवलं आहे. ऐक माझं, असा मूर्खपणा करू नकोस. आई, माझं शिकायचं वय आता गेलं. लहानपणापासून धडपडलीस. मी कर्मधरित्री. कसं बसं तो एवढं बोलला आणि ढोपरात मान घालून रडू लागला. रडायचा थांब पाहू. पाठीत धपके घालण्यापलीकडे मी काय केलं तुझ्यासाठी? आणि केलं असलं तर ते माझं कर्तव्यच आहे. अजून सुद्धा करीन. पण असा वेडेपणा करू नकोस. इथे नुसता बसलास तरी चालेल, पण चांगला बाहेर पडला आहेस तो पुन्हा घरचं तोंड पाहू नकोस. करता सवरता झालास की जा मग. अगर आणि गुरं ह्यांच्याशिवाय माझं मन कुठं रमायचं नाही. वाटण्या झाल्या की खपायला अगर मिळेल. वाटण्या होईस तोवर वेळ आहे. आणि कर्ज किती आहे माहीत आहे का? त्या मुळीकरता पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. तो मुळात आला नसता तर तिला काही वाटलं नसतं. आता तो लहान नव्हता. त्याचं हित त्याला कळत होतं. काकांचे डावपेच त्याला कळत होते. त्याच्या आयुष्यात उगाच व्यत्यय आणला असं तिला वाटू लागलं. शिवणकाम शिकायला तो इकडे आला हे गावभर झालं होतं. कारण नसता त्याच्या पदरात आपण एक अपयश मात्र टाकून बसलो. आता त्यानं काही करायचं म्हटलं तर सगळे त्याला ह्याची आठवण करून देणार. त्यानं पुरेसा प्रयत्न केला नाही ह्याचंच तिला वाईट वाटत होतं. इरेस पडून चिकटून राहता तर त्याला काहीतरी मार्ग सापडला असता. तो परत गेला त्यापेक्षाही तिला आता त्याच्या लग्नाची भीती वाटू लागली. हे लोक सगळी ठरवाठरव करून वर्षभर थांबतील ह्यावर तिचा विश्वास नव्हता. गिल्ला करतील आणि त्याला बोहल्यावर चढवतील. काही झालं तरी लग्न करणार नाही असं जाताना तो म्हणाला. पण शिकण्याचा निश्चयही त्यानं असाच केला होता. तो घरी गेला आणि पाठोपाठ धाकटा दीर आला. विहिरीवर ती कपडे धुत होती. तिथं धाकटी मुलगी तिला बोलवायला आली. काका आलायत, तुला बोलावतायत. कुठले काका? धाकटे. धाकटा दीर म्हणताच ती हवकलीच. जा तू, मी आले. मुलीला तिनं सांगितलं आणि उरलेली धुनी कशी तरी पिळून ती घरी यायला निघाली. काहीतरी अशुभ वाढून ठेवलेलं आहे याची कल्पना तिला आली. थोरलीचं तर काही बरं वाईट झालं नाही की मुलाचं लग्न? घरी येईपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता. नजरेसमोर नको अशा माणसाचं स्वागत करायची पाळी तिच्यावर आली. दिराकडे पाहून ती किंचित हसली आणि या म्हणत तिनं धुण्याचे पिळे बाजूला ठेवले. काय ताट वाढून आला आहे याची विवंचना करीत चहा ठेवायला चुलीकडे गेली ती. चुलत्या पुतण्यांचं थांबलेलं बोलणं पुन्हा सुरू झालं. मध्येच दीर मोठ्यानं बोलला, मग काय
एकंदरीत मॅट्रिकला पहिले येणार. चमकून तिनं दिराकडे पाहिलं. खरोखरच मुलगा पहिला यावा म्हणजे दिराचे दात पडतील असं तिला वाटलं. फायनलची परीक्षा नाही काका, 15,000 मुलं असतात. ते तुला माहीत, आम्ही काय गावंढळ माणसं. लखनौला येवापासून मोर्चे बांधू लागलात म्हणून म्हटलं. चहात साखर टाकता टाकता ती थबकली आणि दिराकडे पाहू लागली. भाऊजी, मोर्चे कसले? गोंधळून तिने विचारलं. म्हणजे वहिनी, तुला काहीच पत्ता नाही? कसला पत्ता भाऊजी? तालुक्याला येऊन सुद्धा तुम्ही मला छळणार का? लखनौचा दीर तिच्या मुलग्याच्या हुशारीवर खुश झाला होता. मॅट्रिक झाल्यावर त्याला तिकडे नेण्यासंबंधी त्याचं पत्र आलं होतं. हे सारं तिनं कळवल्याशिवाय झालं? अहो, मोठा स्टँडवर भाऊजी आले आणि इथं येऊन चौकशी करायची त्यांना इच्छा झाली नाही. त्यांना मी पत्र घालीन का? दीर ते काही मानायला तयार नव्हता. त्यानं बोलण्याचा पाऊस पाडला. तोंड घट्ट मिटून ती ऐकत राहिली. तिचा हा पत्रव्यवहार नेहमी चालत असला पाहिजे. नपेक्षा घरातील बारीक सारीक गोष्टी लखनौला कळतातच कशा? मुलीच्या अंगात येऊ लागलं आणि ते यायचं थांबलं हे पण त्याला माहीत. तिच्या मुलग्याच्या लग्नाची प्रत्यक्षात नसलेली माहितीसुद्धा लखनौला होती. या चावटपणाच्या मागं तिचा हात होता. लग्न कसं होत नाही तेच दीर पाहणार होता. काका, मला कोणाच्याही मेहरबानीवर शिक्षण करायचं नाही. हिम्मत असेल तर माझं मी करेन. दीर बोलत होता, त्याच्यामध्येच मुलगा बोलला. अरे वा, सध्या तुझ्याच हिमतीवर चाललायस. थप्पड खाल्यासारखं तोंड करून मुलगा गप्प झाला. तेव्हा तिला वाईट वाटलं. वास्तविक तो आजही कोणाच्या मेहरबानीवर जगत नव्हता. तांदूळ पाठवीत होते म्हणजे काही उपकार करीत नव्हते. इस्टेटीत त्यांचाही भाग होता. घराहून फी पुस्तकांकरता पैसे येते तर ही माणसं काय बोलली असती? दीर इथे येतो काय आणि भांडायला सुरुवात करतो काय तिला कळेना. मुलग्यानं लग्नाला सक्त नकार तर दिला नाही, तरीसुद्धा दीरानं इथं येण्याचं कारण काय? काय रे, गप्पसा बसलास? दीर मुलग्याला पुन्हा डिवचू लागला. आता मात्र ती चिडली. अक्षरानं प्रत्युत्तर द्यायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. तिचा तो संयम दीराच्या प्रश्नानं संपला. लाल बुंद होऊन ती बोलू लागली. भाऊजी, तुमचे फार उपकार झाले माझ्या पोरावर. जन्मभर तुमच्याकडे ती खपली तरी फिटायचे नाहीत. पण 10 मैल प्रवास करून ते सांगायला इथं कशाला आलात? मेहरबानी करा आणि आम्हाला सुखानं राहू द्या. हो, राहता कुठे? तुम्हाला न्यायला आलोय. बाजारात जाऊन येतो, तोपर्यंत बांधाबांध करून ठेवा. काल्यासारखी गार पडून ती ऐकत राहिली. तुला मास्तरांकडे जायचं आहे ना? तिनं मुलग्याला विचारलं. कोपऱ्यात जुडी करून तो विचार करत बसला होता. तिचा प्रश्न ऐकताच त्यानं तिच्याकडे पाहिलं. पाहू नको, तू आपल्या कामाला जा. काकांना येऊ दे. त्यांच्याशी तुला काय करायचं आहे मी सांगेन त्यांना काय ते. धाकटे भाऊजी येऊ देत, नाहीतर आणखी कोणीतरी येऊ देत. आपल्याला गावाला जायचं नाही. त्यांचं एवढं बोलणं होत आहे तो सामान घेऊन दीर परत आला आणि दोघांकडे पाहत राहिला. मास्तरांकडे जायची वेळ झाली आहे, तिनं खुलासा केला. त्याला जाऊ दे, तुम्ही बांधाबांध करा. भाऊजी, तुम्ही खरं बोलता की थट्टा करता? यापुढं आम्हाला 2 संसार झेपायचे नाहीत. असं कसं चालेल? त्याचं मॅट्रिकचं वर्ष आहे. ते घरी गेल्यावर विचार. आणि मॅट्रिक करू नकोस. उच्चारसुद्धा धड करता येत नाहीत. जगात पोरं मॅट्रिकला बसतात की नाही? तिचा गाफीलपणा आता गेला. डोकं शांत ठेवलं पाहिजे म्हणून एकीकडे स्वतःला बजावित होती. असं तेढं काय बोलता? विचार करा थोडा, अजिजीच्या स्वरात ती बोलली.
तो विचार तू करायला हवा होतास वहिनी. पोराला फितवताना कसं वाटलं? कोणाला फितवलं? काय आवनतेस? जशी काही त्या गावचीच नाही. इथे येईपर्यंत तो लग्नाला तयार होता. सगळी बोलणी झाली, मुहूर्त ठरला, आणि आता तोंडभर नाही सांगतो आहे. ही त्याची अक्कल आहे? त्याला इथं आणून विचारता का? लग्न त्याचं व्हायचंय. 1 महिन्याखाली मला कळलं. काय माझी सत्ता आहे घरात तर त्याला मी सांगू? हे पहा वहिनी, तू देवावरचं फूलसुद्धा उचलशील, मला कबूल आहे. तुझा ह्यात काही संबंध नाही. पण मी सांगितल्या कामाला बांधला आहे. उगाच तोंड वाजवू नका. बांधाबांधीला सुरुवात करा. काय करायचं रे? रडविली होऊन तिनं मुलग्याला विचारलं. त्याचा कसला सल्ला घेतेस? भाऊजी, तुम्ही आरडाओरडा काही करू नका. सगळा संसार हलवायचा म्हणजे विचार नको का करायला? त्याची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे. 1 वर्षाकरता तुम्ही हे बरं करीत नाही हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, तसं घरी सांगतो. मी येत नाही असं का म्हटलं? त्याची सोय होणार असली तर मी इथं राहत नाही. मात्र हौस आली नाही ह्या पडवीत दिवस काढायची मला. सोय कसली? राहण्याची, जेवणाची. आणि नाही झाली तर तर येणार नाही. तुम्ही रागवा नाहीतर आणखी काहीतरी करा. हे तुझं अखेरचं बोलणं ना? अखेरचं म्हणजे मधलंच वाक्य उचलू नका. 8 दिवस मुदत द्या. तेवढ्यात सोय होईल. सोय का होणार नाही? घरात नाही तरी लोक त्याची किंमत ओळखतात. 8 दिवसांनी मी तिकडे येते. तू मुळीच आली नाहीस म्हणून मला काय करायचं आहे? त्याला मी फितवलेली नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. माझी उचल बांगडी करायला निमित्तच हवं असलं तर दुसरं काहीतरी शोधा. मला हे पुराण नको आहे. तुमचा बेत काय आहे तो सांगा. त्याची व्यवस्था झाली नाही तर वर्षभर मला इथं राहावं लागेल. आणखी काही मला सांगता येत नाही. दीर 4 तास बसून गेला हे तिला खरं वाटत नव्हतं. आपण न बोलल्या गोष्टीसुद्धा आपल्या माथी तो मारील. घरातील सगळ्यांची मनं कलुषित करील ह्याची जाणीव तिला झाली. सारं सुरळीत चालावं आणि अचानक कुठून तरी धक्का बसावा हे तिच्या आता अंगवळणीच पडलं होतं. तिला एक समाधान होतं. मुलग्यानं लग्नाला नकार दिला. सध्या तरी आपला मुलगा बचावला या आनंदात ती होती. दीर गेला आणि थोरली मुलगी त्याला शिव्या देऊ लागली. वास्तविक ही सगळी चीड मुलग्याला यायला हवी होती. दीर इतकं कुजकं बोलत होता, तिचा अपमान करीत होता, पण त्याच्या चेहऱ्याला सुरकुतीसुद्धा पडली नाही. चुलत्याची त्यानं तोंडावर हजेरी घ्यायला हवी होती. ते तर त्याच्या हातून नाहीच झालं. पण निघताना दीरानं त्याला बोलावलं आणि तो गेला. ते बाहेर पडले आणि मुलगी तिच्याकडे पाहू लागली. बराच वेळ झाला तरी ती नजर हलविना. तेव्हा अखेरीस तिने विचारलं, काय झालं गो? त्याच्याकरता तू धडपडतेस आणि त्याला त्याचं काही नाही? असं कसं होईल? काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली. वास्तविक काकांना त्यानं चांगलं धारेवर धरायचं आणि हाकलून द्यायचं. ते राहिलं बाजूला. येतोस का रे म्हणताचा निघाला त्यांच्याबरोबर. तिलाही ते आवडलं नव्हतं, पण ती काही बोलली नाही. तासाभरानं तो परत आला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर झाला होता. तो आपण होऊन हा विषय काढील असं तिला वाटलं, पण त्यानं पुस्तकात तोंड घातलं. ती आपल्या कामाला लागली. 8 दिवस झाले तरी घरातलं वातावरण ताळ्यावर येत नव्हतं. मुलगा कसल्या तरी विचारात आहे हे तिला दिसत होतं. नेहमीप्रमाणे तो अभ्यासही करीत नव्हता. दिरानं त्याचे कान फुंकले की काय अशी शंका तिला येऊ लागली. आपण होऊन या विषयाला तोंड फोडायचं नाही असं तिने ठरवलं. दिराशी ती वावगं काही बोलली नव्हती. मुलीला सुद्धा तिच्या शांतपणाची चीड आली. मग त्यानं एवढं नाराज का असावं?
तो उगाचच असा वागत असेल असं ती स्वतःला सांगत होती. पण तिचा तोही भ्रमनिरास झाला. थोरल्या मुलीची आणि त्याची बरीच बोलाचाली झाली. आईचं सगळ्यांशीच भांडण कसं होतं ह्या त्याच्या प्रश्नावर तिला बिचारला काही बोलता येईना. खरंच आई, का ग तुझी भांडणं होतात? मुलीच्या त्या प्रश्नानं ती चिडली. मी जन्माचीच वाईट आहे. त्याच्या शिक्षणाकरता इथं आलीस त्याचं त्याला काहीच वाटत नाही. तू काही बोलू नकोस. मी काही बोलले नाही. तो स्वतःशीच बडबडत होता. चेहऱ्यावर कसलाही विकार न दाखवता ती मुलीशी बोलत होती, पण आतून वैतागली. एकदा ह्या प्रकरणाचा काय तो निकाल लावावा असं तिला वाटलं. त्याला एकट्याला इथं राहायचं असलं तर बळजबरीने इथं राहाच कशाला? केव्हा तरी घरी जायचंच होतं. त्याच्याजवळ स्पष्ट बोलायचं ती योजित होती. एवढ्यात माळवालीकडून तातडीनं भेटून जाण्याचा तिला निरोप आला. तिच्या स्वप्नातही आल्या नाहीत अशा गोष्टी माळवाली तिला सांगू लागली. दीर गेला त्याच्या दुसऱ्या दिवसांपासून मुलगा वार मिळवण्याकरता घरं धुंडाळीत होता. माळवाली त्याच्या सगळ्या वारांची आपल्याकडे सोय लावायला तयार होती. राहायला जागा देणार होती. पण एकाएकी गावाला जायला ती का निघाली ते विचारण्याकरता तिनं बोलावलं होतं. थोरली जाऊ थकल्याचं निमित्त तिनं सांगितलं आणि काढता पाय घेतला. तो असा का वागत आहे याचा उलगडा तिला आता झाला. सगळे वार मिळाले की तोच तिला घरी जायला सांगणार होता. त्याकरता मेहरबानीचं अन्न खायला सुद्धा त्याची तयारी होती. त्यासंबंधी तिच्याजवळ चर्चा करण्याची गरज त्याला भासत नव्हती. त्याला जर आपली गरज नसेल तर आपल्याला जगण्याची तरी गरज काय आहे हा प्रश्न तिला आता पटू लागला. त्याला इथं वारावरच ठेवायचं तर इतके दिवस तरी ती कशाला राहिली? वर्षापूर्वीच तिला जाता आलं असतं. त्यानं स्वतःची व्यवस्था लावून घेतली आणि तिला घरी पाठवलं असं खरोखरच होणार असेल तर तिला कुठं तोंड दाखवायला नको होतं. मुलगा चांगला, त्याला घराची ओढ, सगळी माणसं हवीत. तिला मात्र स्वतःच्या पलीकडे काही दिसत नव्हतं. दिवस मावळायला आला. मुली घरी वाट पाहत असतील ह्याची जाणीव तिला होती, पण घरी जायला उभारी वाटत नव्हती. कशा करता जायचं? ज्याच्याकरता तिनं एवढा आटापिटा केला त्याला कसलीच फिकीर नव्हती. नवऱ्याची सगळी भावना, शून्यता, सगळा स्वार्थ त्याच्या वाट्याला कसा आला? थोरला बरा म्हणायची वेळ आली. डोळ्यात पाणी येण्याइतका ओलावा त्याच्याकडे होता. आयुष्यभर जमलेली पुंजी अकस्मात लुबाडली जावी तशा गतीची अवस्था झाली. पण सहजासहजी ती मान वाकविणार नव्हती. त्या अगोदर मुलग्याच्या कृतज्ञ स्वभावाचे वाभाडे काढणार होती ती. त्याच्या हुशारीची धास्ती तिला आता वाटत नव्हती, कारण घरी गेल्यावर ती ह्या जगात फार दिवस राहणार नव्हती. चोर पावलाने तिच्या मनात शिरला मरणाचा विकार तिला हळूहळू घेरीत होता. एका पहाटे विहिरीत उडी टाकून ह्या अभागी आयुष्यावर पडदा टाकायचा असं स्वतःला ती सांगत होती. सहज सुचल्या तो विचार तिच्या डोक्यात घट्ट बसला. उडी टाकताना ओच्यात धोंडा ठेवावा की काय याचा विचार आता ती करू लागली. 3 वेळा पाण्यावर येण्याची दगदग सुद्धा नको. वर येणारे बुडबुडे विरत असतील तेवढ्याच अवधीत आपणही विरून जावं. ह्याच विहिरीत तिच्या एका नंदेनं जीव देण्याचा प्रयत्न केला होता. सासरा देवापुढं नाक धरून बसला होता. देवघराबाहेर आरोळ्या उठल्या तरी जागेवर हलला नाही. जप पुरा झाला तेव्हा विहिरीशी गेला. रहाटाच्या माळेला पकडून बहीण देवाचं नाव घेत होती. पुण्यवान म्हणून तिचं कौतुक झालं. सासऱ्याच्या पुण्याची खाती झाली. तिचं स्वतःचं प्रेत पाण्यावर तरंगू लागतं तरी कोणाला दाद लागली नसती. विचारांची साखळी एकदम तुटली. थबकून ती रस्त्यात उभी राहिली आणि आपल्या नशिबाची कीव करू लागली. सोन्यासारखा मुलगा इरेस पडून त्याला तिने इथं आणलं. त्याचं नाव गाजू लागलं आणि हे अरिष्ट आलं. परमेश्वरानं आपल्या हातावर सोनं ठेवलं तरी त्याचं पितळ बनेल असं तिला वाटलं. पुन्हा एकदा ती स्वतःचं प्रेत पाहू लागली.
आपलं फुगलेलं शरीर वर काढलं तिला दिसत होतं. कोणीतरी तिचा मळवट भरीत होतं. डोळ्यांपुढे अंधेरी येत असल्याची चाहूल तिला लागली. तेव्हा आसरा घेण्याकरता ती बाजूच्या देवळाकडे धावली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.